जसं आपण 2 दिवस झाले स्पीड आणि डायरेक्शन ह्या 2 टॉपिकवर बोलत आलोय की स्पीड लाईफमध्ये जास्त इम्पॉर्टंट आहे की डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. आणि काल त्यावर डेबिट कॉम्पिटिशन पण झाली क्लासमध्ये, ज्यामध्ये अश्विनीला आणि मला प्राईज मिळालं. तर आपण स्पीड जास्त इम्पॉर्टंट आहे की डायरेक्शन हे आपल्या लाईफमध्ये हे आपण ठरवू शकत नाही, कारण दोघं पण एकमेकांवर डिपेंड आहेत. आपण जर असं बोललो की स्पीड हा लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहे, पण फक्त स्पीड असून चालत नाही. तर जर माणसाला लाईफमध्ये योग्य डायरेक्शनच मिळाली नाही तर स्पीड किती पण असला तरी त्या स्पीडला काही व्हॅल्यू नाही आहे. आणि जर आपण डायरेक्शन ही लाईफमध्ये इम्पॉर्टंट आहे असं सांगितलं तर आपल्याला सर्वच जण आपल्याला डायरेक्शन देतात. आपले आई वडील देतात, गुरु देतात, आपले फ्रेंड्स पण आपल्याला डायरेक्शन देतात. पण जर आपण डायरेक्शन माहीत असून पण त्याचा काही उपयोग नाही जर आपण स्पीडच नाही घेतला तर. म्हणजेच लाईफमध्ये स्पीड आणि डायरेक्शन या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि आपल्याला आपल्या फ्युचरमध्ये आपलं जे गोल अचीव करायचं आहे ते करण्यासाठी आपल्याला योग्य डायरेक्शन हे आपले गुरु, आपले आई वडील हे देत असतात. आणि त्या डायरेक्शनवरच आपण योग्य तो स्पीड घेऊन आपण आपलं गोल अचीव केलं पाहिजे. वाव, एक्सलंट. क्लॅपिंग करतो ना मॅडमसाठी.